मारलं तरी मरत नाही, न मरणच ध्यानात आल्याशिवाय राहत नाही. म्हणून सच्चित आनंद पदवी घेणे. कोणती पदवी? सच्चित आनंद. हे मराठीमध्ये शब्द आहेत आणि हे आपल्या कानावर आले नाही म्हणावा का आपला कान तिथपर्यंत गेला नाही म्हणावं, काहीतरी घोटाळा आहे नाही का. म्हणून संत आपल्या कानावर घालतात आणि सगळ्यांनाच कोणत्या शब्दानं संबोधन करतात. नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच कडे हरिपाठाच्या पहिल्याच कड्यामध्ये सांगतात. आपल्या व्यवहारातल्या जीवाच्या दृष्टीनं श्रेण्या आहेत काही काही माणसाच्या. काही खूप दर्जाचे माणसं आहेत, काही मध्यम दर्जाचे, काही त्याच्यापेक्षा खालचे, काही काही त्याच्याही पेक्षा खालचे. आपण समजिलेत, मानलेत, तशा नावानं संबोधनही करतो आपण. नाथाने ह्या शब्दामध्ये सगळ्यांना संबोधित करीत असताना सगळे एक्याच श्रेणीत समजलेत का? लहान मोठ्या एक्या श्रेणीमध्ये लहान मोठे वर्ण भाग केलेत का?